स्वामी महाराज मी 3 महिने राहणार, येणार नाही मी. बरं. तर जे हरी मित्रांनो, मी तुमच्या सगळ्यांचा लाडका सोम महाराज. तर मित्रांनो, आज आपला डावरा होता, वहिनीला भेटायला जायचं होतं मित्रांनो आज. मग इकडे आई साहेबांची परवानगी घेतली आणि लगेच निघालो आम्ही क्वालिटीमध्ये वहिनीकडे. आणि आज काही व्हीआयपी मध्ये स्कॉर्पिओ घेऊन चाललो होतो डायरेक्ट वहिनीकडे. स्वतः सोम महाराज चालवायला म्हटल्याच्या नंतर तिथं लय मोठा विषय होऊन गेला होता. आता एवढ्या लांब जायचं म्हटल्याच्या नंतर गाडीला डिझेल पण लागेल ना, लगेच पेट्रोल पंपावर गाडी घातली, व्हीआयपी मध्ये मस्त डिझेल वगैरे टाकून घेतलं. मग काय पुन्हा झाला आमचा खडतरेचा प्रवास चालू. मग इथं आल्यावर लगेच वहिनीच्या घरासमोर व्हीआयपी मध्ये गाडी वगैरे पार्किंग केली, डायरेक्ट एंट्री आणली. इथं ऋषी शेटकर झोपीतून उठूनच आली होती वाटतं. इथं आजीला नमस्कार केला, आजीला 2दा नमस्कार केला, पण आजी काय भुईमुगाच्या शेंगा फोडण्यात व्यस्त होतं. म्हणलं जाऊ द्या, काही विषय नाही. आपण गेल्याच्या नंतर वहिनीला तर काही सुधरत नव्हतं, नुसती हसत होती वहिनी. तर हे कोणी माहिती मित्रांनो, हे आहे महिषाप्पा मडकींची लेक, म्हणजेच आमची पुतणी साहेब. मस्त खेळत होती. तिला पण वाटलं काका आपल्याला व्हीआयपी मध्ये भेटायला आलं म्हटल्याच्या नंतर 100% काहीतरी व्हीआयपी मध्ये आणला असेल. पण तिला कुठं माहिती काका नेले होते तिच्यासाठी खुई. आणि माझ्याकडे आल्याच्या नंतर ती तर नुसती हसायलाच लागली होती. तिला वाटलं काका कोकणात बिकनात फिरायला नेतो काय, पण तिला कुठं माहिती काकाच कांगाले. वॉर्निंग देते स्वामी महाराज मी 3 महिने राहणार, येणार नाही मी. आता वहिनीला तापलं, त्याच्यामुळे लगेच कल्टी घेतली तिथून. मग वहिनीने तिला मस्त कपडे वगैरे घातले. मग आपण फोटोशूट वगैरे केला. मित्रांनो, आजचा मिनी ब्लॉग कसा वाटला नक्कीच कमेंट मध्ये सांगा आणि फॉलो करायला विसरू नका.